नमस्कार. खूप जणांनी कमेंट करून माझ्याकडून आप्प्यांची रेसिपी मागितली होती. मी 2 पद्धतीचे आप्पे बनवते. एक म्हणजे इन्स्टंट रव्याचे आप्पे आणि दुसरे म्हणजे मिक्स डाळीचे आप्पे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले झटपट आणि मऊ स्पंजी असे रव्याचे आप्पे. यानंतरचा व्हिडिओ मिक्स डाळीच्या आप्प्यांचा येईल. हे आप्पे बनवायला जास्त वेळ लागत नाही. नाश्त्यासाठी किंवा सायंकाळच्या भुकेसाठी मस्त असा छान पर्याय आहे. हे आप्पे बनवण्यासाठी मी इथं 2 वाट्या रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी मी दही घेतलेली आहे. दही माझी कमी आंबट आहे. दहीच्या आंबटपणेनुसार तुम्ही दहीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. त्यानंतर मी त्याच्यामध्ये कांदा, टमॅटो आणि कोथिंबीर टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकतात. फक्त भाजींचं प्रमाण हे कमी म्हणजे बारीक कशा कट केलेल्या पाहिजे. त्यानंतर मीठ, धने पावडर सोबतच लाल तिखट टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला लगेचच एकीकडे तेल लावून आणि आप्यांचं भांडं गरम व्हायला ठेवायचं आहे. त्यानंतरच पाणी टाकून छान आपल्याला जे आपलं रव्याचं बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे. ते भिजवून 5 मिनिटं रेस्ट झाली की त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर भांडं आपलं छान गरम झालेलं आहे. त्याच्यावरचं झाकण काढून आपल्याला अप्पे लावून घ्यायचे आहेत. अप्पे लावत असताना साईडला आधी लावायचे, मग मध्ये सेंटरला लावायचे. कारण मध्ये सेंटरचे आप्पे हे लवकर करपत असतात, त्या कारणाने. साईडला आप्पे टाकून घेतल्यानंतर मग मध्ये सेंटरला टाकायचे, जेणेकरून ते लवकर असे होतात. त्यानंतर जेव्हा आपण झाकण ठेवून 2 मिनिटं आपल्याला वाफ भरायची आहे. 2 मिनिटांनंतर पुन्हा आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटं वाफ काढायची. त्यानंतर ते झाकण काढून आणि पुन्हा आपल्याला थोडं तेल घालून आपल्याला ते आप्पे उलटे टाकायचे आहेत. आता उलटे आप्पे करत असताना सुरुवातीला मध्ये सेंटरचे आप्पे उलटे करायचे, मग साईडचे करायचे आहेत. आता तुम्ही बघू शकता मी स्टार्टिंगला साईडला आप्पे घातले, नंतर मध्ये सेंटरला घातले आणि मी उलटे करताना आधी मधले आप्पे उलटे केले, मग साईडचे केले. तरी बघू शकता तुम्ही की सारखेच आपले एकसारखे आप्पे शिजलेले आहेत. उलटे केल्यानंतर 2 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत आणि तयार आहेत आपले आप्पे.